नमस्कार मित्रांनो, हा संचय टॅप आहे. या टॅपमध्ये ॲटो आणि मॅन्युअल असे दोन मोड आहेत. ॲटो मोडमध्ये पाईपलाईनमध्ये पाणी आल्यानंतर मोटर ॲटोमॅटिक स्टार्ट होते आणि ही वरची टँक भरल्यानंतर मोटर बंद होते. आता ज्यावेळेला या टॅपमध्ये पाणी येईल म्हणजे पाईपलाईनमध्ये पाणी येईल त्यावेळेला हा दिवा लागतो आणि मोटर टायमर साईडला जाऊन मोटर चालू होते. ग्रामपंचायतच्या पाण्यासाठी ही मोटर बसवलेली आहे. ही जी पाईप आहे ही सक्शनची पाईप आहे. इथे नगरपालिका ग्रामपंचायतीचं पाणी येते आणि वरची जी पाईप दिसते ती स्टोरेज टँककडं पाणी घेऊन जाते. तर या पाईपमध्ये पाणी आले की मोटर चालू होण्यासाठी या सक्शनच्या बाजूलाच एल्बोच्या खाली हा टी बसवला आहे आणि या इथं आपण सेन्सर बसवणार आहे. हा तो सेन्सर आहे तो आपण या इथे बसवणार. जेणेकरून या पाईपमधून पाणी सेन्सरला टच झाले की मोटर स्टार्ट होईल आणि स्टोरेज टाकी भरली की बंद होईल. आता हा दिवा लागला आहे म्हणजे तिथे पाईपलाईनमध्ये पाणी आलं आहे आणि आता हा मोटर चालू करेल आणि ज्यावेळेला ही टँक भरेल त्यावेळेला हा दिवा तुम्हाला रेड झालेला दिसेल आणि मोटर बंद होईल. अशा पद्धतीनं संचय टॅप हा पाईपलाईनमध्ये पाणी आल्यानंतर मोटर चालू बंद करण्यासाठी उपयोगी पडतो आहे.